प्रश्न: काकू दिवसातून किती वेळा फोन करू शकते? उत्तर: काकू दिवसातून अनेक वेळा फोन करू शकते. हे पूर्णपणे तिच्या कामावर, वेळेवर आणि गरजेवर अवलंबून असते. काही लोक दिवसातून कमी बोलतात तर काही जास्त वेळा संपर्क करतात. संवाद चांगला असेल तर नातेसंबंधही मजबूत राहतात. प्रश्न: काका सोबत फिरून झाल्यावर पण काकू का थांबत नाही? उत्तर: काही वेळा फिरून आल्यानंतरही काकू लगेच थांबत नाही, कारण तिला अजून गप्पा मारायच्या असतात किंवा वेळ घालवायचा असतो. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. काही लोकांना सोबत वेळ घालवणे खूप आवडते, त्यामुळे ती आनंदात अधिक वेळ राहते. प्रश्न: काकू किती जणांसोबत बोलू शकते? उत्तर: काकू एकावेळी अनेक जणांसोबत बोलू शकते, कारण माणूस सामाजिक स्वभावाचा असतो. मित्र, नातेवाईक आणि ओळखीचे लोक यांच्यासोबत संवाद चालू असतो. योग्य पद्धतीने बोलल्यास नातेसंबंध अधिक चांगले राहतात. संवादामुळे आपुलकी वाढते. प्रश्न: काकूच्या खालच्या जागेची खोली कशी वाढते? उत्तर: कोणत्याही जागेची खोली वाढवण्यासाठी योग्य नियोजन आणि बदल आवश्यक असतात. जागा स्वच्छ, व्यवस्थित आणि उपयोगी ठेवली तर ती अधिक मोठी वाटते. योग्य सजावट आणि प्रकाशामुळे ही जागा आकर्षक दिसते, त्यामुळे वातावरण अधिक चांगले बनते. प्रश्न: घरवाली आपली भूक भागवण्यासाठी काय करते? उत्तर: घरातील व्यक्ती भूक भागवण्यासाठी चांगले अन्न तयार करते आणि सर्वांना जेवायला देते. पौष्टिक आणि स्वच्छ अन्न शरीरासाठी खूप महत्त्वाचे असते. योग्य वेळेवर जेवल्याने आरोग्य चांगले राहते, त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि काम करण्याची ताकद वाढते. प्रश्न: कोणत्या घरवालीला आपल्या घरवाल्यासोबत फिरायला आवडतं? उत्तर: ज्या घरवालीला आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायला आवडतो तिला फिरायला जाणेही आवडते. फिरल्यामुळे मन प्रसन्न राहते आणि नातेसंबंध मजबूत होतात. एकत्र वेळ घालवल्याने आनंद वाढतो, त्यामुळे कुटुंबातील प्रेम आणि आपुलकी कायम राहते. प्रश्न: दोघांनी बेडवर अधिक आराम घेण्यासाठी काय केलं पाहिजे? उत्तर: अधिक आरामासाठी स्वच्छ वातावरण आणि योग्य विश्रांती खूप महत्त्वाची असते. शांत जागा आणि आरामदायक व्यवस्था असल्यास झोप चांगली लागते. शरीराला पुरेशी विश्रांती मिळाल्याने थकवा कमी होतो, त्यामुळे मन आणि शरीर दोन्ही ताजेतवाने राहतात. प्रश्न: पाणी गळायला लागलं तर काय करतात? उत्तर: पाणी गळायला लागल्यास सर्वप्रथम गळती कुठून होत आहे ते पाहिले जाते. त्यानंतर ती जागा दुरुस्त केली जाते किंवा पाईप बदलला जातो. वेळेवर उपाय केल्यास पाण्याची नासाडी थांबते, त्यामुळे घर सुरक्षित आणि स्वच्छ राहते. प्रश्न: सुरू करण्यापूर्वी थोड तयारी न केल्यावर काय फायदा? उत्तर: कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी तयारी केली तर काम अधिक सोपे आणि व्यवस्थित होते. योग्य नियोजनामुळे चुका कमी होतात. आत्मविश्वासही वाढतो आणि वेळ वाचतो, त्यामुळे काम चांगल्या पद्धतीने पूर्ण करता येते. प्रश्न: हातात घेताना काहीजण घाबरतात का? तर काही लोक नवीन किंवा कठीण गोष्ट हातात घेताना घाबरतात, कारण त्यांना अनुभव कमी असतो. आत्मविश्वास नसल्यामुळे सुरुवातीला भीती वाटू शकते, पण सराव आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ती भीती कमी होते, त्यामुळे व्यक्ती अधिक धाडसी बनते.
सत आनंद घेण्यासाठी काय केलं पाहिजे? उत्तर: सत आनंदी राहण्यासाठी शरीर आणि मन निरोगी ठेवणे खूप आवश्यक असते. चांगला आहार, नियमित व्यायाम आणि सकारात्मक विचार यामुळे जीवन अधिक आनंदी बनते. आपल्या जवळच्या लोकांसोबत वेळ घालवल्यानेही मन प्रसन्न राहते. त्यामुळे रोजचा दिवस उत्साहाने आणि आनंदाने जातो. प्रश्न: मागचं मोठं झाल्यास काय करावे? उत्तर: कोणतीही गोष्ट मोठी झाल्यास घाबरून जाता शांतपणे त्यावर उपाय शोधले पाहिजे. योग्य नियोजन आणि समजूतदारपणामुळे समस्या कमी करता येते. वेळेवर लक्ष दिल्यास परिस्थिती नियंत्रणात राहते. त्यामुळे अडचणी सहज सोडवता येतात. प्रश्न: दररोज केल्यावर काय घडते? उत्तर: कोणतीही चांगली सवय दररोज केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. नियमितपणामुळे अनुभव वाढतो आणि कामात सुधारणा होते. शरीर आणि मन दोन्ही मजबूत राहतात. त्यामुळे व्यक्ती अधिक आत्मविश्वासाने पुढे जाते. प्रश्न: बायकांना जास्त आवडते की लांबट? उत्तर: प्रत्येक व्यक्तीची आवड आणि पसंती वेगवेगळी असते. त्यामुळे एकच गोष्ट सर्वांना सारखी आवडते असे नसते. काहींना साधेपणा आवडतो तर काहींना वेगळेपणा आवडतो. व्यक्तिमत्व आणि स्वभावही खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे परस्पर समज आणि आदर अधिक महत्त्वाचा ठरतो. प्रश्न: सुरंग मोकळा झाल्यास काय करावे? उत्तर: कोणताही मार्ग मोकळा झाल्यास योग्य काळजी घेऊन पुढे जाणे आवश्यक असते. घाई न करता सुरक्षिततेची पूर्ण खबरदारी घेतली पाहिजे. नियोजन करून काम केल्यास अडचणी कमी होतात. त्यामुळे काम अधिक सोप्या आणि चांगल्या पद्धतीने पूर्ण होते.